कराड हवाई अड्डा विस्तार, पुनर्वास भूखंड आवंटन की मांग, तहसील कार्यालय में ज्ञापन सौंपा, आंदोलन की चेतावनी। कराड हवाई अड्डे के विस्तार से प्रभावित खाताधारकों को पुनर्वास पैकेज की राशि तुरंत वितरित करने और किसी भी राजनीतिक दबाव में आए बिना गांव के समीप निर्धारित 2 हेक्टेयर 90 आर भूमि पर भूखंड आवंटित करने की मांग को लेकर उप तहसीलदार को ज्ञापन सौंपा गया। मांगे पूरी न होने पर आंदोलन की चेतावनी दी गई। इस अवसर पर पूर्व सरपंच श्री नामदेव काशीनाथ पाटिल, ग्रामीणजन और विभिन्न पदाधिकारी उपस्थित थे। कराड विमानतळ विस्तारी वाढ 2012 पासून प्रलंबित प्रश्न आहे विमानतळ विस्तार वाढीचा। 2015 मध्ये शासनाने लोकांना पुनर्वसन जमीन भूसंपादनाचे पेमेंट पैसे दिले आणि पुनर्वसन पॅकेज प्रत्येक खातेदाराला 5 लाख ते 10,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं। त्याप्रमाणे 2007-2015ला कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग झाली आणि त्याप्रमाणे पुनर्वसन पॅकेज 11,53 लाख रुपयाचं मंजूर झालं आणि ज्या लोकांच्या बाधित विमानतळ विस्तारवाडीमध्ये जी लोकांची घरं गेल्यात त्यांना वारुंजी येथे जमीन देण्याचं GR शासनानं मंजूर केला। यापूर्वी सुद्धा दुसरीकडे कुठे शासनाला जागा शासकीय उपलब्ध होत्या का बघितलं, परंतु तशी जागा उपलब्ध झाली नाही। माननीय शंभूराजे देसाई पालकमंत्री यांनी 29/11/2023 रोजी कलेक्टर मंत्रालयामध्ये मीटिंग घेऊन त्या विमानतळ विस्तारवाढीचे पुनर्वसनचे पॅकेज व 2 हेक्टर 90 आर जमीन हे त्या प्लॉटदार 34 घरेबाधित लोकांना देण्यात यावे असं मीटिंगमध्ये निर्णय झाला आणि भैरनाथ पाणी पुरवठा योजनेसाठी 8.5 कोटी रुपये मंजूर झाले होते, परंतु हे 2012 साली मंजूर झाले होते आणि आजच्या तारखेला ते इस्टिमेट वाढते तर ते फ्रेश इस्टिमेट 18.5 कोटीचं मंजुरीसाठी आता मंत्रालयात पाठवलेलं आहे। परंतु आता पुनर्वसन पॅकेजचे 11,53 लाख व 2 हेक्टर 90 आर जमीन प्लॉटधारकांची त्याचे 20 कोटी रुपये याचे वितरण GR तसा निघालेला असताना मुंबई एअरपोर्ट ऑफिसनं सुद्धा तशा पद्धतीचा पत्रव्यवहार प्रांतसाहेबांच्याबरोबर केलेला असताना सुद्धा आत्ताचे कलेक्टर साहेब आणि प्रांतसाहेब कुणाच्या तरी राजकीय स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून ह्या विस्तारीकरणास खो घालत आहेत आणि सदर जमीन वारुंजीतील लोकांना वारुंजीतच पाहिजे आणि दुसरीकडे कुठं जमीन मिळत्या का आता पुन्हा आणि प्रश्न त्यांनी निर्माण केला। हा राजकीय द्वेषापोटी स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा उद्योग चालू केलेला आहे आणि शासकीय GR निघालेला असताना सुद्धा त्यांच्या एवढं लक्षात यायला पाहिजे की आता GR झालेला आहे आणि तरीसुद्धा परत ह्याच्यामध्ये काय होतंय का प्रांत साहेब कलेक्टर साहेबांच्यावरती दबाव आणून ही प्रक्रिया त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याप्रमाणे आज अखेर प्रांत साहेबांच्याकडं प्रस्ताव प्रलंबित आहे। 2 महिने झाले प्रस्ताव कुठलीही प्रक्रिया केलेली नाही, तरी प्रांत साहेबांनी त्वरित पुनर्वसन पॅकेज आणि विमान प्लॉटधारकांचे प्लॉट वाटप त्वरित चालू करावे अशा प्रकारचं निवेदन आम्ही आत्ता प्रांत साहेबांना दिलेलं आहे। साहेब, तुम्हाला नांदलापूरच्या ठिकाणी जमीन देण्यात आल्याचं शासनाचं काय पत्र वगैरे आलं? नांदलापूरच्या ठिकाणी पाठीमागं सुचवलं होतं की नांदलापूरच्या ठिकाणी शासकीय जमीन आहे, परंतु ती जमीन योग्य नाही। लोकांना वारुंजीतील लोक 34 शेती इकडं आणि जमीन त्यांना प्लॉट नांदलापूरला देणार म्हणून लोकांनी त्या गोष्टीत विरोध केला। म्हणून माननीय पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी वारुंजी येथेच पुनर्वसन करावे अशा आदेश मीटिंग घेऊन कलेक्टर प्रांत आणि एअरपोर्ट अधिकाऱ्यांना दिला होता। शासनाचं परिपत्रक किंवा शासन निर्णय असताना तुमच्या घरी राजकीय व्यक्तीच्या दबावापोटी प्रांत दबाव असेल यांच्यावरती असं तुम्हाला वाटतं? आता राजकीय दबाव कोणाचा नवीन लोकप्रतिनिधी आता कोण झाले आता डाळकोंडाने पिवळे झालेले आहेत आणि त्यांना या लोकांचे 80% लोकांचे विमानतळाचे पैसे स्वीकारलेले आहेत आणि 80% लोकांची संमती असताना सुद्धा कोणतरी सांगते त्यांना 20% राहिलेले 5% लोकांचा विरोध आहे आणि ते सांगते आणि ते या विमानतळ वाढीसाठी विरोध करत आहेत। आलेले आहेत 170 लोकांनी सह्या केलेल्या आहेत। विमानतळ बाधितमध्ये 250 लोक आहेत, त्याच्यामध्ये 80% लोकांनी पेमेंट घेतलेलं आहे आणि त्याच्या आज इतर 70 लोक उपस्थित आहेत। काय शासनाला इशारा देणार आहात?
लवकरात लवकर 2012 पासूनचा हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन किंवा उपोषण किंवा शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार. संभाव्य जमीन त्यांनी त्याच्यासाठी 20 कोटी मंजूर केले, त्यामध्येच त्यांना प्लॉट पाहिजे. वाटप करण्याबाबत व कराड विमानतळाच्या गावठाणमध्ये पुनर्वसन करण्याकरता निश्चित करण्यात आलेल्या 2A90R क्षेत्रामध्ये राजकीय दबावाला बळी न पडता प्लॉटचे वाटप करण्याबाबत आम्ही निवेदन दिलेले आहे. त्याच्यावर त्वरित निर्णय व्हावा.